आम्हाला शिवू नका म्हणायचे, आमच्या देवाला चालत नाही, अजून सुद्धा शिवून घेत नाही. देव ती कुठं आहे ती अजून बघितलाच होता नाही. कांडून आणल्यावर 1 किलो गुळ द्यायचा, 1 शेर गहू द्यायचा, ती कांडून घ्यायचा माझ्याकडून, ती जाऊन बसवणार देवळाला देऊन यायचा खीर. मला भाकर वरनं वाढाले ती म्हटला, पाणी वरनं द्यायला ती म्हटला, मी खात नाही भाकर म्हटला, मला भाकर दी खायला म्हणलं. मग पुन्हा दुसऱ्या दिवशी ती म्हटला, मधू तुझ्या पाया पडतो, आमच्यात कामाला ही खरपर आम्ही जेवाय तुला पितळी देतो म्हणला. मग ती पितळी म्हणला माझी बाहेर ठेवायची नाही म्हणला, तुमच्या घरात ठेवायची असली तर मी इथून तर मी येत नाही म्हणायला. ती तवा असायचा, पाटी असायची, त्या तव्यात पाटीत द्यायची जेवायला, पाणी द्यायची, पाटीत पाणी द्यायची, तव्यात भाकरी कालवून द्यायची. तिला 2-2 गुंड द्यायची आणि 2-2 पाट्या, ती काय ती 2-2 सुप लाह्या द्यायची. ती गाणं म्हणतो ती, आम्ही उगाच येड्यावर उभा राहायचं बघत. शिमगा एक 8 रोज होता तर का ना, असे तुझ्यासारख्या पोराशाने काय केलं, ती गौऱ्या पाक चुरून नेल्या, आमच्या पुढवाच फोडून नेला. 100 गौरी तुझी लय होईल का माझी लय होईल म्हणायची. तिनं 50 केलं का मी 60 करायची. लय गरिबी होती पहिली. का गेल्याशिवाय कामाला पैसा नाही, अडका नाही, खाणं नाही, पेणं नाही. आमचा वडील होता ती जायचं काम करायचं, नुसत्या भाकरीवर खाम करून यायचं. जेवण तेवढं दिलं का झालं त्याचं काम. रोजगार दिला तर दिला, नाही बोंबलत गेला. काय मटक्या असायच्या, हुलगा असायचं, तुरी असायच्या, ज्वारी असायच्या, ज्वारीच्या दिसात, बाजरी दिसात बाजरी असायची. जायचं पुरी पुरी आपलं शेंगा काढायचं, जायचं 1 ढीग लावायचा शेंगाचा. कुठं जायचं शेंगा काढायला? तर तिथं थोरल्या सलगरला जायचं, धाकल्या सलगरला जायचं, पुरी पुरी चौघीच मिळून. आणि शेंगा उपडून सारं गोळा करायचं आणि तोडत बसायचं. त्या मालकाला म्हणायचं, आम्ही शेंगा तोडल्या त्या 4 पाट्या, त्या मालकाने द्यायचं किती आम्हाला 2 वंजळी शेंगा द्यायचं. तेवढ्या शेंगा घेऊन नटत यायचं. कोण कोण असायचं शेंगा तोडायला जायला? कोण कोण असायचं? निली असायची, गोकुळी असायची, सुमी असायची, वजाबाई असायची. थोरल्या सलगरात दाखल्या सलगरला जायचं आम्ही. बरं. अच्छा, ती माहेर तुझं ते होतं ना तिकडं? चालत जायचं का? चालत जायचं. किती वय होत त्यावेळेस? तेव्हा 7वीला असेल की आम्ही. होय. तुम्ही किती झाली शाळा? शाळा वेळा काय झाली नाही, काय नाही, शिकवली नाही आई बापानं. त्यांचं राहायचं खायचं होत नव्हतं ना आम्हाला. 7वी काय म्हणते मग शाळा? 7वी काय म्हणते? म्हणजे वय. अच्छा, म्हणजे 14-15 वर्ष वय. बर. तेवढ्या वयात असल्याशिवाय तर जायला येते का आपल्याला? चालत जायचं, चालत यायचं. मग थोरली बहीण एक होती, चुलत बहीण. मग तिच्या घरला जायचं आणि भाकरी खायला भुका आल्यावर. भाकर नसायची, कालवण नसायचं. आणि मधू आमचा कुठं तर जायचा, म्हणायचा संध्याकाळी आल्यावर म्हणायचा, तू भाकरी थापून कर, मी बसतो म्हणायचा. मग बापू कामाला जायचं, बापू कामाने येऊस तर मग मधू काय करायचा, भाकरी भाजायचा, मी थापटायची. बर. 2 जण मिळून भाकरी करायचं. 2 जण मिळून भाकरी करायचं, करून ठेवायचं बापाला. आणि म्हणजे मग खायचं आम्ही 2-3 जण. तेव्हा मटण अंडी असलं काय नव्हतं. काय असायचं खाण्यामध्ये? काय काय असायचं? काय शेपूची भाजी असायची, गवारी शेंगा असायची, दोडका, कारलं, वांग, यासलंच असायचं. यासलं चिकन फिकन काय ती तसलं बिर्याणी फिराणी काय नव्हती. ती उकळ कसं तयार करायचं? ती मातीत तयार करायचं, दगड टाकून, एक बारका चिप टाकून. मातीत म्हणजे कसं? आपलं रानात आपल्या अंगणात असते का नाही, त्या अंगणात डबर पाडायचं आणि त्याच्यात चिप टाकायची, ती सारवून घ्यायचं, मग घरला जायचं. 10-11 वाजूस तर आपलं म्हणजे डबर पाडायचं आणि ते डबऱ्याला सारवायचं का? आणि मग ते चांगलं इथभर पाडायचं असं खाली, एक हित करायचं. आणि त्या मुसळानं मग पुन्हा ती वाळल्यावर ती फडकी घालायची, काही चिंध्या घालायच्या त्या डबऱ्यात. आणि मग ती खपल्या वतायच्या आणि ती काढायच्या. बर. ते काढून 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 त्याच गहू करायचं. गहू करून पाकडायचं आणि त्या मालकाला द्यायचं त्या ढोराच्या घरात. त्यांच्यात लय खपले असायच्या 10-10 पोती. किती कांडाचं? किती ती? एका शेराला 1 रुपया द्यायची. एका शेराला? ते आम्ही रानात गेलं म्हणजे वाटून 2-2, 3-3 ठिके आम्ही ती सर्व इचून ते नीट करून त्यांना पाकडून सगळं पाक निकाल गोळा करून त्यांना द्यायचं ना. आम्हाला येताना 1 शेरभर खपले द्यायची. होय. मालक ती म्हणजे 1 ठिका खपले कांड का ती 1 शेर गहू द्यायची का? गहू देत नव्हती, पैसे देत होती. 5 रुपये 10 रुपये त्यावेळेस. पैसे होतं का त्यावेळेस? होतं की पैसे, रुपया 2 रुपये, 1 पैसा, 1 पैसा, 1 पैसा, 3 पैसे, 2 पैसे असायचं.
असं द्यायची का? हा बर. आणि किती पैसे व्हायचं मग तुमचं? किती? किती होईल काय काय किती झालं किती नाही ती कशाला ठेवतोय आम्ही. जाय दुकानला काय तर खायला घ्यायचं यायचं घरला बोंबलत. हा आणि ते पैसे कशाला साठवून ठेवतोय आम्ही. हा खायला जायचं पुरी पुरी. हा. आणि पहिलं सणवार वगैरे कसं होतं? आता सण काय आम्हाला कवा केला आणि कवा नाही. त्या बसवण्णा या देवळाला तेवढं बापू म्हणायचा शेरभर गहू आणून द्यायचा मला, तेवढं कांडून आणजा म्हणायचा. कांडून आणल्यावर 1 किलो गुळ द्यायचा, 1 शेर गहू द्यायचा, ती कांडून घ्यायचा माझ्याकडून, ती जाऊन बसवण्णा देवळाला देऊन यायचा खीर. आणि त्याला मग जत्रा असायची त्याची. सकाळपारी 5 कायली असायच्या, 1 चांभाराची कायला असायची, 4 कायली त्या वाण्याच्या असत्या असायच्या. आणि आम्ही दिस रातभर जायचं तर बघायला नाटक तमाशा काय 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 असायचं बघायला जायचं पुरी पुरी. आणि दिसगुताना जायचं घरला आंघोळ करायचं आणि लगेचच आणि तासाभरानं 9-10 वाजता यायचं खीर खायला. चौघीचा मेळाच होता आमचा. कोण कोण? इमली होती, सुमी होती, गोकुळी होती, आणि काय काय नीलाबाई एक होती. चौघीजण पितळ्या घेऊन जायचं. तेव्हा कुठलं काय ती आम्हाला शिवून घेत नव्हती का? हा शिवून घेत नव्हती ती वाण्याची लोक. लांब असवायची आम्हाला. होय. हा काय म्हणायची? लांब असा म्हणायची, तुम्ही चांबारा जाय म्हणायची. आम्हाला शिवू नका म्हणायचे, आमच्या देवाला चालत नाही. अजून सुद्धा शिवून घेत नाही ती. देव ती कुठं आहे ती अजून बघितलाच होता नाही मी. एवढी मोठी झाली, एवढी लेकरवाळा झाली, नातं परतून झालं, पण अजून आम्ही ती देव बघितला नाही. का बरं शिवून घेत नव्हती? ती घेतच नव्हती, शिवूनच घेत नाही ती. तुम्ही हे आहे म्हणायची, आम्ही वाण्याचा देव आहे म्हणायचे आमचा. होय. आम्हाला शिवून घेत नव्हती. पाणी वरनं वाढायची. बाप मधुला तर आमच्या जेवायला कामाला सांगितलं होतं त्या ह्याच्या मळ्यात, आपलं बडोरीच्या मळ्यात. कोणाच्या? बडोरीच्या. बर. तर सांगितलं होतं मधुला कामाला. मग ते आला घरला म्हणला मला भाकर वरनं वाढायला ती म्हणला, पाणी वरनं द्यायला ती म्हटला मी खात नाही भाकर म्हटला, मला भाकर दी खायला म्हणला. काम करून घरला आला. मग पुन्हा दुसऱ्या दिवशी ती म्हणला मधू तुझ्या पाया पडतो, आमच्यात कामाला ही खरपर आम्ही जेवाय तुला पितळी देतो म्हणला. होय. मग ती पितळी म्हणला माझी बाहेर ठेवायची नाही म्हणला, तुमच्या घरात ठेवायची असली तर मी येतो ना, तर मी येत नाही म्हणायचा. होय. कामाला नेटक होता गडी. काम करायचा बकळ. मग काय म्हणली ती? मग म्हणली या म्हणली उद्यापासून देतो म्हणली जेवायला आम्ही, पाणी बी देतो, ताट बी देतो जेवायला. त्यांच्या पितळीत? होय. बर. ती तवा असायचा, पाटी असायची, त्या तव्यात पाटीत द्यायची जेवायला, पाणी द्यायची, पाटीत पाणी द्यायची, तव्यात भाकरी कालवून द्यायची. ती पहिल्यांदा तसं दिल्यावर मग ती नको म्हणला काय? मी जेवत नाही म्हणला तुमच्या घरात आणि तुमच्यात कामाला येत नाही म्हणला. होय. मग पुन्हा म्हणला सकाळपारी ती पोरग बोलवाय आलं बडोऱ्याचं, म्हणला ये मधू म्हणला कामाला, आणि मग आम्ही देतो म्हणला पाणी बिणी सगळं आमच्या घरातलं देतो, आमच्या घरच्या सारखं राहा बाबा म्हणला. होय. कसं काय एवढं कळत होतं? कुणाला? दादाला. दादाला कळत होतं की. म्हणजे हे काहीतरी चुकीचं करतायत, चुकीचं वागतायत, हे कसं काय कळलं? काय माहित आहे, का बरं चालत नाही म्हणला द्यायला. काय कुठल्या कामाला गेलता? काय दार धरायला, ज्वाऱ्या काढायला, येऊन जाऊन त्याला दार धरायचीच काम होती. रताळ लय होती, गाजर रताळ लय होती त्यांच्याकडं. देशी ऊस असायचा, आणि ती पाणी द्यायला त्याला बोलवायची सारखी. मग ते पाणी दिलं ते चालत होतं? रानात द्यायचं पाणी. काय तेच घे, पाणी पिकाला देत होते ना. मग ती पाणी दिलेलं, ती हाताने ती पाणी शिवलेलं ती पिकाला जायचं त्यांचं, ती खाल्लेलं चालतं त्यांना. ते कसं काय चालत होतं मग? काय माहित आता, काय माहित. म्हणजे असं सगळ्या बरोबर करायची कधी? सगळ्याला करायची, पण मधून त्याचा खटकाच बसवला. म्हणला पुन्हा मी येत नसतो म्हणला. आणि ते दुसऱ्या संडा कुणाला कामाला सांगत नव्हती, त्यांना काम करायला. ह्याचं काम पटत होतं तसं ते दुसऱ्याच काम पटत नव्हतं. काम चांगलं जोरात करायचं का? काम करायचा. होय. म्हणजे असं मग असं म्हणलं कोण काय म्हणलं होतं का? असं काय बोलतोय, तसं काय बोलतोय? कोण काय म्हटलं नाही, काय नाही, गपची बसली. होय. त्यांनी स्वतः सांगितलं नाही की ती मधू असा करतोय तसा करतोय, म्हणली नाही ती. बर. त्याचं पटत होतं, वाण्या बामणावणीच ती राहत होता, आणि ती कशाला म्हणते ती काय.
मग त्या काळात गरिबी म्हणली असायची आहे की नाही? लय गरिबी होती पहिली. हा का गेल्याशिवाय कामाला पैसा नाही, अडका नाही, हा खाणं नाही, पिणं नाही. हा. आमचा वडील होता ती जायचं आणि काम करायचं, नुसत्या भाकरीवर करून यायचं. हा जेवण तेवढं दिलं का झालं त्याचं काम. हा रोजगार दिला तर दिला, नाही बोंबलत गेला. होय ती तर लय काम करत होता. होय. काय काय काम करायची? काही दार धरायचं, खात घालायचा, हा वैरण घालायची, हा पाणी पाजायचं, हम्म. पिंडी वैरण ठेवायची जित्राबाला. हम्म. तुमचे हे तुझ्या ज्या मैत्रिणी होत्या ना, म्हणजे 4-4 जणांची नाव सांगली ना तू, हा त्यात सगळ्यात जीवलग मैत्रीण कोण होती का? जीवलग मैत्रीण इमलाबाईच होती माझी. होय. हा. काय एवढी जीवलग म्हणजे काय, कशामुळे एवढी ती जीवलग? आत्याची पोरगी होती, आमच्या वडिलाच्या बहिणीची पोरगी होती. ती चुलत बहीण लागत होती आमच्या वडिलाला. बर. हा. हा मग मग काय? ती मिवणी लागत होती, हा म्हणून जरा नातं जरा जवळ होतं म्हणताना जास्त मी लढातच जात होती. होय. दुसरीकडे कुठं जात नव्हती. राहायला कुठं तिथंच होती, गावातच होती का? हा, गावातच होती राहायला. आणि मग तुमचे खेळ काय चालायचे का पोरीपोरींचे? काय खेळ झालाय, फुगड्या खेळायच्या, काय चमकेदाळा खेळायच्या, काय तर खडं खेळायचं, हम्म. कुठं तर काहीतरी करायचं. दुसरं काय करायचं. हम्म. जायचं वड्या आणि पाट्या 2-2 पाट्या ते शेण गोळा करायच्या, त्याच्या गौऱ्या लावायच्या. हा 100 गौरी. तुझी लय होईल का माझी लय होईल म्हणायची. हा हा, तिनं 50 केलं का मी 60 करायची. होय. हा, ती गोळ्या करून ठेवायच्या. आणि दुसऱ्या दिवशी ती पोरं कोणतर आली का ती रानातली धनगरायची, ती पकनिकाला गौरी आमच्या चोरून न्यायची. होय. हिनं लय गौऱ्या गोळा करते, लय शेण लावत्या म्हणून पकनिकाला गोळा करून घेऊन जायची. होय. ती कधी गावत नव्हती का मग? हा कशाला गावती ती पळून जायची. गपचूप न्यायची का ती? गपचिप न्यायची रातचं. हा. आणि ती म्हणजे वाड्याला जाऊन तुम्ही ती गोळा करून आणायचं काय? हा, गुरु लय असायची पहिली. हा गुरु मस्तर असायची, ती शेण गोळा करून हा ततच गोळा करायचं आणि लावायचं आणि हात धुवून यायचं. वड्याला पाणी लय पवायचं येळभर हा पुरी. होय. पोहत पण होता का तुम्ही? बर. पवायचं की. हा. आणि वड्याला मासा वगैरे असायचं का त्या काळात? मासं होतं घे, खेकडं पोरं आणावं टाकायची अंगावर, आम्हाला भ्या वाटायचं. होय. बारकी पोरं असायची हा आमच्या परसवणी. हा आणि ती पोरं काय करायची, आणायची खेकडं आणि आमच्या अंगावर फेकायची आणि पळून जायचं. हा. मासा वगैरे धरत होता तुम्ही कधी? नाही बाबा, धर नाही मासा. नाही. होय. इकडं मंडवाडीला गेल्यावर, नदीला गेल्यावर तेवढं ती काय कोळंब्या धरल्या होत्या. होय. परकराज आपला असा वाटा केला हा आणि ती कोळंब्या धरून आणल्या. हा आई म्हणली, तुला कशाला आणलंय ग? हा मी म्हणलं, आम्हाला करून ती खायचं आहे. हा होय. लोकांची चोरून कलंगडी आणायची. होय. हा, आम्ही खोड्या करायचो. बर. कलंगडी आणायची, खरबुजा आणायची, मोठी खरबुजा असायची ह्याला नदीला वाळूला. हा. आणि जाऊन 3-2 आणली का मी 4 आणायची. खरबूज कुठं आणायची? त्या नदीला असायची लोकांची. नदीला म्हणजे नदीच्या कडेला का? नदीच्या कडेला असायची, हा. इथं मंडवाडीला. बर. आणि कवा तर गेल्यावर तकडं आम्ही ते खरबुजन, ककडीन हा आणि वाळकण तोडून आणायची वटा भरून. बर. ऐका आवायची, शिव्या द्यायची, हा म्हणायची कशाला असलं करत बसताय ग. हा पुन्हा मग गेलोच नाही आम्ही पुन्हा होय. आणायला. मग इकडं सलगरला असताना ज्या मैत्रिणी होत्या, त्यांच्यासोबत ज्या काय खोडी तर आठवणी सांगितलं, त्यांच्या काय असायचं तुमच्या खोडी म्हणा, किंवा त्यांचे खेळ काय असायचे तुमचे? काय खेळ गा असायची, ती गुर राखायला जायची, मसर राखायला जायची. कुठली शाळा फिळा काय नाही, आम्हाला नाव घातलं नाही. गेलं म्हणजे मास्तर म्हणायचं, तुमचं नाव घातलं नाही, मग घेत नाही शाळेत म्हणायचं. होय. तुझं नाव नाही ना, कसं शाळेत घ्यायचं म्हणायचं आम्ही. आमचा तुझ्या वडिलाला आईला बोलवून म्हणायचं नाव घालायला. हा, नावच घातलं नव्हतं का? नावच घातलं नाही. हा. मधूला शाळा पिटावलं आणि त्या नदी सरात त्यानं काय केलं, मारुती देवळात जाऊन येळभर बसायचं. उमाजी म्हातार म्हणायचं, कुठं गेलता? तर मी शाळा गेलतोय म्हणायचा. आणि ती जाऊन बसायचा मारुती देवळात, लपून बसायचा पोरात मी खेळत. बर. आणि गेलतो की मी शाळेला म्हणायचा, मी कुठं नाही म्हणतोय म्हणायचा. आणि ती पाठी आणून ठेवायची, म्हातार गिरवायचं, ती काय आकडं काढून द्यायचं म्हातार, उमाजी म्हातार. लक्षा म्हातारी आली का मला कावायची, कुठं गेलती काय, तुला काय वाटते का जीवाला तुझ्या म्हणायची. शिव्या द्यायची का? मग शिव्या द्यायची. काय द्यायची शिव्या? काय म्हणायची? बांबली म्हणायची, कुठे गेलता ग? सकाळ जाऊन बसलाय खेळायला. आणि मग त्या काळात दिवाळी किंवा ही पंचमी किंवा हे जे सण असायचे, आम्ही काय करायचं, ती म्हातारी एक होती, ती ह्याची चांबाराची म्हातारी होती,
ती म्हातारी म्हणायची चला गाणी म्हणायचं आहे म्हणायची हा बामणाय वाड्यात. हा आणि खोबऱ्याचा गुंड सुब्बर का ती लाह्या हा बामणाय वाड्यात द्यायची. हा तिला 2-2 गुंड द्यायची बर आणि 2-2 पाट्या ती काय ती 2-2 सुप लाह्या द्यायची. बर ती गाणं म्हणत होती. आम्ही उगाच येड्यावर उभा राहायचं बघत. कसली गाणी असायची ती काय 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 पंचमीची गाणी म्हणायची आपली. हा हम्म ती एकटीच म्हणायची का तिनं ती दुसऱ्या बाया होती का अजून 5-6. होय वाड्यात जाऊन गाणी म्हणायची का वाड्यात जाऊन गाणी म्हणायची. शेंगा फोडायला जायचं. हा पोत पोत शेंगा फोडायचे आम्ही. हा 4 5 पहिल्या ती बी काढायचं फोडून हा आणि ते द्यायचं 50 रुपये ती ही बामण. राजू 50 रुपये बामण. कुठं 50 पैसे असतील 50 रुपये कुठलं लय झाल्यावर काय कळते का आम्हाला किती दिलं किती नाही. हा 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 तेव्हा काय कळत नव्हतं. इशिब येत नव्हता. हा काय कळत नव्हतं तेव्हा काय. आणि ते पहिलं आता कशी वाहनायची एसटी आहे कुठल्या आम्हाला इष्टी नाही. नदी सरात थोरल्या सलगरात चालत भुयारावर यायचं. हा भुयारावर आल्यावर तर ताण लागायची. ताण लागल्यावर बागडे बाबा म्हणायचा हे पुरुषानो दमला नागाचा आहे का नागापाचा आहे हा का सीतारामचा आहे बाबूचा आहे. 3 जण जायचं. हा तत्पुत्र जायचं गौऱ्या याचायला हा त्या भुयारा पुत्र. बर आणि ती गौऱ्या त्या बांधाच्या आत ठेवायचं. कुठे गेलता ती म्हणायचा हा बागडे महाराज. हा तर म्हणला आम्ही गौऱ्याला आलतो आम्हाला ताण लागले आम्हाला पाणी द्या. हा मग पाणी प्या आणि शांत बसा म्हणायचा. हा मग शांत बसलं 1 अर्धा तास बसलं हा की पुन्हा मग ते अंगारा भंडारा काय द्यायचा पाया पडल्यावर आम्हाला हा जावा म्हणायचं आता घरला नीट. हा आणि त्यातनं मग गौऱ्या घेऊन आम्ही सलगरला जायचं भुयारापासून. होय आणि ते गवरा कशात गोळा करायच्या डाला मोठे डाला पाटी. होय आम्हाला कुठली डालन फेल एवढी पाटी असायची माझी. हा बापू आमचा म्हणायचा काय करायचं जाऊ नको मग शिवाय द्यायचा मला. हा जाऊ नको म्हणायचा नेतील धरून कोण तर म्हणायचा तुम्हाला. बापू म्हणजे वडील. हम्म हा कधी असं चालतं काय म्हणजे तुम्ही गवऱ्या गोळा करायला गेलाय पुण्याच्या रानात तुम्ही रान मालकानं हाकललंय किंवा कावलाय असं कधी चालतं का चोरून घ्यायचं गपची बोटा भरून सडकला आणून हे करायचं. होय. सडकला कशाला येतो ती मालक. म्हणजे कावायची कधी मग कावायची शिवे द्यायची ए पुरुषानो कुठला आहे जाता का नाही कोणाचा आहे हा अशी म्हणायची. हा नाही व आम्ही तुमचं काय घेतलं नाही आम्ही चाललो आमच्या वाटेने म्हणायचं. हा आम्ही सडकवरल्या गोळा केले त्या तुमच्या गावा रानातल्या गोळा केले त्या होय असं म्हणायचं. हा आणि मग काय केलं हुडवा लावला हा घराच्या कडेला. हा शिमगा एक 8 रोज होता तर का ना असे तुझ्यासारख्या पोराशाने काय केलं ती गौऱ्या पाकच चोरून नेले आमच्या हुडवाच फोडून नेला. बर मग आता काय करायचं बापू म्हणला नेले ते आता नेहती बाई म्हणला आता काय करायचं म्हणलं. हा शिमग्याला नेले असतेला म्हणला नेहती म्हणला काय करायचं आता हा पाकच हुडवा फोडूनच नेला. बर मग ते गवऱ्या गोळा करता तुम्ही म्हणजे ते ह्याच्यासाठीच ना चुलीला घालायला. चुलीसाठी हा तेव्हा कुठलं जळणं नव्हती काय नव्हती लाकडं नव्हती नुसत्या गौऱ्यावरच भाकरी करायच्या. होय जळण नव्हते तेवढं जळणं बिळणं कोण घेऊ द्या लागले ना आपल्या घरात गावात राहिल्यावर काय झाड आहे का झुड आहे का काय मळ्यात कोण तोडायचं त्याचं प्यास कोण घालायचं. हा म्हणून आम्ही ते आपलं 4 गौऱ्या सकाळ 4 चुलीला घेतल्या म्हणजे सांच्याला 4 घ्यायच्या. होय आणि चगाळात फिगाळ कुठलं तर गोळा करून कोणाला उकरड्यावरला आणायचं आणि ते पाणी तापवायचं. आणि पहिलं गॅस बीस नव्हतं ना कुठलं गॅस नाही जळण नाही काय नाही फक्त चुलीवरच स्वयंपाक करायचा. चुलीवरच करायचं 3 दोंड मांडून. चूल बी नव्हती आम्हाला. 3 दोंड मानायचे त्याच्यावर भाकरी कालवण करायचं पाणी तापवायचं. मग गोडी कोप गाठली होती आमच्या वडिलांना कसली कोप? बापून कसली तणसाची कोप गाठली होती. बर मग कोप गाठल्यावर ती घर पडलं होतं घर नव्हतं तिथं जाग्याला. कोप गाठल्यावर पुन्हा ती कोपीला काय केलं पुरीशाने येंबलीनं आणि सुमीनं आणि गोकुळीनं आणि म्या कंकाबाईनं म्हणायच्यावनी दोघी चौघीने काय केलं च्या केला. च्या केल्यावर ते च्याच बघलं झालं पालतं. वारा आल्यावर त्याचं गेलं कोपीकडं. बर कोपीकडे गेल्यावर कोप लागली जळायला पुरी गेल्या पळून घरल्या त्यांच्या. अगो बाई म्हणली हिची कोप जळली म्हणले. मग बापू होता त्या ह्याच्यात बसवणार देवळाच्या त्या वस्तीवर होता. तर गेली पळत पळत आगा बापू म्हणलं कोप जळली आपली पाकच म्हणलं. मग त्यातनं बापू पळत आला त्या ह्याच्यातनं आडातनं पाणी शिंदून काढूस तर करू तर पाक जळून बसलं. होय 4 बादल्या आणून वतूस तर जळून बसलं पाक निकाल. आता जायला म्हणला माझी पोरगी मेली असते म्हणला कोप जळली ती जळली जळू परती म्हणला. पुन्हा बापून काय केलं कुठनं जाऊन दगड चिरखानीन दगड आणली. पुन्हा घर बांधलं
पुन्हा काय लाकडं कोणी काय इकात दिली काय फुकट दिली हा ती घर बांधलं मग 4 आकणी घर बांधलं. ते म्हणजे कोप जाळल्यानंतर हा केवढी होती कोप एवढी होती ती एवढी एवढी होती बारकी तेवढीच दोघा तिघापुरती मधू काही इथं राहत नव्हता. हा सलगरात राहत नव्हता इकडं आईकडंच असायचा हा नंदीसरलाच असाय सारखा. बर मग ती बापून लगेच एक 15 दिवसात घर तयार केलं. हा बर पुन्हा दुष्काळ पडला न पुन्हा लग्न झालं माझं. कशी होती पहिली लग्न कशी होती म्हणजे लग्नाची पद्धत वगैरे काय होती लग्न पहिल्या काळात? आता कसे बँड वाजा असतोय तेव्हा ती पिपाणी वाजवायच्या होत्या हलग्या वाजवायच्या होत्या. बर हा आमच्या मालकाची तर भेंड वाजायची काय ती हलगीन आणि ती काय ती तसली पिपाणी वाजवायची तसलं लगीन करून दिलं आमच्या मालकाला शाळेतल्या मास्तर लोकाशानी. बर पहिलं आमच्या मालकाचं लगीन झालं होतं पुन्हा माझ्या लग्नात त्यांनी सगळा खर्च भरला नुसतं चान चिवडा. अच्छा शिरिंकीच्या देवळात लगीन केले माझं. कुठल्या देवळात? शिरिंकीर देवळ. बर सिद्धनकेरी. हा आणि लग्नामध्ये जेवायला काय असायचं पहिलं? ते माझं तर आता चहावर केलं होतं चान चिवडा केला होता दुसरं काय नव्हतं. पण दुसऱ्यांच्या लग्नात काय असायचं जेवायला? पोळ्या असायच्या पोळ्या डाळ घालायची हांड भरून डाळ घालायची हरभरे डाळ शिजू घालायची इळूनी काढायची भात करायची आमटी करायची खीर करायची कांडून पोळ्या करायची बाया लावून दळायची. गाणं म्हणून ती बाया जात्यावर दळायच्या पुराण दळून पुन्हा पोळ्या करायच्या बाया. पुराण ती जात्यावर दळत होत्या का? हा डाळ दळत होत्या शिजलेली डाळ जात्यावर दळून करायच्या. जात्यावर कशी काय दळायची? जात्यावरच दळायची. चुली मांडायच्या लाकडं फोडलेली अशी 2-2-3-3 इटा मांडायच्या आणि पोळ्या करायच्या बाया. त्यावेळेस आचार्य बिचार काय नव्हतं ना? तसलं काय नव्हतं. गाणी म्हणत काय नाही ती काय काय म्हणत बाया करायच्या. आम्ही काय बारका असायचं. गव्हाचा सरवा असायचा खपल्याचा सरवा असायचा ते आणून गोळा करून पोती भरून ठेवायची बापाच्या. कवा बापान खपले घेतले नाही त्या गहू घेतलं नाही तर हरभूर घेतलं नाही तर मिरच्या घेतल्या नाही त्या जळान घेतलं नाही सगळं घरीच करून ठेवायचं. लहानपणी आम्हाला तीच याड होत. घेतलं नाही म्हणजे इकत घेतलं नाही. अच्छा इकत आणलं नाही हा सगळं ते तुम्हीच आम्हीच कमवलं सगळं.